उशीर होते आपला दहीगाव संघाचे खेळाडू. चला आपले बॅट्समन पाठवा. काय बोलतो बाबा लय दाढी वाढवली तुम्ही. गौरव आलाय. पंच हा सामना चालू करायचा आहे. कारण का हा सामना आपल्यावरतीच अवलंबून आहे. आपलं नियोजन असेल तर हा लवकरात लवकर सुरू करून घ्या. चला सामन्यातला पहिला चेंडू पहिलं षटक पहिला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. एक चेंडू एक धाव. जरा शांतता राखायची. हॅलो शांतता राखायची. खूप सुंदर असं इथं आपल्याला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय कडूच्या वाडी संघाकडनं. हॅलो जर दहीगाव संघाच्या या फलंदाजाने एकच जर या ओव्हरमध्ये षटकार लगावला तर विजय वाघे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक लागू झालंय. आणि हा बघा जसं बोललो तसं लगेच षटकार. आणि इथे 500 रुपयाचं इथं पारितोषिक लागू झालेलं आहे. वा काय पठ्य असला. ऐकता क्षणी त्यांनी सुंदर असा लगावलेला षटकार आपल्याला पाहायला मिळाला आहे नितेशच्या बॅट मधनं. आणि खूप सुंदर असं आपल्याला याच्याकडं फलंदाजी पाहायला मिळतीये. आणि हा चौकार. धावसंख्येत भर धावसंख्या झालेली ती 12. जर या नितेशने आणखीन 2 षटकार मारले तर 1000 रुपयाचं पारितोषिक इथे त्यांचं दर्शन सासे यांच्याकडनं त्यांना देण्यात येईल. आणि जशी फलंदाजी होती तशीच गोलंदाजी सुद्धा होती मित्रांनो. खूप सुंदर अशी इथं गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला कडूवाली संघ कडूचेवाडी संघाकडनं. आणि एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 14. दुसरा षटक घेऊन येतोय तो
विशाल. पाहूयात विशाल यांची गोलंदाजी पाहूयात आपण. आणि हा नो चेंडू असेल. जर या चेंडूला षटकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल नितेश यांना, सचिन यांना सॉरी. खूप सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला कडूचेवाडी संघाकडनं. आणि हा वाईट चेंडू. धावसंख्येचं वादळ इथे आपल्याला थांबताना दिसतंय. जणू काय दहीगाव संघाचे फलंदाज वीक झालेले आहेत. आणि हा उंचावर मारलेला चेंडू लेगच्या स्वरूपात खणखणीत षटकार. किती चांगलं रन झालं. 2 बॉल 22 रन. आणि हा वाईट चेंडू. हॅलो हॅलो. बघूया षटकातील 5वा चेंडू. सामना करेल तो सचिन. आत्ता मात्र वाईट चेंडू. सचिन याला प्रत्येक षटकारास 101 रुपयाचं पारितोषिक येत आहे. बघूया दोन्ही फलंदाजांना सुवर्ण संधी. स्ट्राईकला येतो सचिन, नॉन स्ट्राईकला येतो विजय. नावाजलेला असं फलंदाज दोन्ही. विजय आणि मागच्या मॅच मध्ये धडाकेबाज फलंदाजी केली होती, परंतु संघ काही विजय होऊ शकला नाही. षटकातील पुढील चेंडू. आत्ता मात्र बॅटची लिडिंग एज, परंतु चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. एका धाव्याच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 26 धावा. अजूनही षटकातील एक चेंडू शिल्लक. 5 चेंडू 26 धावा. आणि आता मात्र स्ट्राईकला येतो तो लेफ्ट हँड बॅट्समन विजय. बघूया षटकातील शेवटचा चेंडू. आता मात्र उंचाव मारण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात आणि एका धावेवरती समाधान मानावे लागेल विजय याला.
एका धाव्याच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 27 धावा. बघूया तिसरं षटक घेऊन येते XYZ आणि विजयाला पुन्हा एकदा सुवर्ण संधी. सॉरी, तिसरं षटक घेऊन येतो के बादशाह. के बादशाहच्या षटकातील पहिला चेंडू सामना करेल तो विजय. आता मात्र उंच मारलेला चेंडू. बघूया झेलची तिथे संधी, परंतु क्षेत्ररक्षक तिथे चुकी करतोय आणि चेंडू जातो 1 बाउन्स 2 बाउन्स. लॉबीमॅन तिथे निर्णय कळवायचा आहे. पंच धावा किती? 4 धावा. चौकार नसला तरी धावून पळून 4 धावा मात्र पूर्ण केल्यात त्या. आणि या 4 धावेने धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या होती ती 31 धावा. के बादशाहच्या षटकातील दुसरा चेंडू. आता मात्र सुरेख फटका, परंतु काय सुरेख तिथे क्षेत्ररक्षण केलं जातंय. एका हाताने चेंडू अडवलाय. आता मात्र स्ट्राईकला देतो सचिन. सचिनाला प्रत्येक षटकारास 101 रुपयांचं पारितोषिक येतंय. बघूया षटकातील पुढील चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा एक सिंगल धाव. तीन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 33 धावा. अजूनही षटकातील 3 चेंडू शिल्लक. कशा प्रकारे समाचार घेतो तो विजय. षटकातील पुढील चेंडू. आत्ता मात्र बॅटची लिडिंग एज, परंतु चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. एका धावेवरती समाधान मानावे लागेल विजयाला. कोणत्याही प्रकारचे मोठे फटके मारू देत नाही. सुरेखरित्या गोलंदाजी केली जाते कडूचेवाडी संघाकडनं. षटकातील 5वा चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा सुरेख फटका, परंतु एका धावेवरती समाधान मानावे लागेल. षटकातील शेवटचा चेंडू. आता मात्र स्ट्राईकला आले तो पुन्हा एकदा विजय. आता मात्र सुरेख फटका, परंतु क्षेत्ररक्षक तिथे चुकी करतोय. चेंडू जातो सीमारेषा पार. पंच आम्हाला कळवतात चौकार. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 39 धावा. अजूनही सलामीला गेलेला सचिन मैदानात. आता मात्र गोलंदाजीसाठी येते तो विष्णू आणि स्ट्राईकला येतो सचिन. आता मात्र निर्धाव चेंडू. सुरेखरित्या गोलंदाजी केली जाते. विष्णू यांच्या षटकातील दुसरा चेंडू.
आता मात्र उंच मारण्याचा प्रयत्न, चेंडू नो मॅच लँड मध्ये पडतोय, परंतु 2 धावा काही ते रोखू शकत नाही. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होती 41 धावा. 2 चेंडू 41 धावा. विष्णू यांच्या षटकातील तिसरा चेंडू. सामना करेल तो सलामीला गेलेला फलंदाज सचिन. आता मात्र पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. षटकातील चौथा चेंडू स्ट्राईकला येतो. आता मात्र विजय. आता मात्र निर्धाव चेंडू. बघूया विजय आपल्या संघाला विजयाच्या दिशेने नेतो की काय. सुरेखरित्या गोलंदाजी केली जाते विष्णू यांच्याकडनं. आता मात्र सुरेख फटका. चेंडू वन बाउन्स सीमारेषा पार. चौकार. या चौकाराने मात्र धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या होती ती 47 धावा. अजूनही षटकातील एक चेंडू शिल्लक. आता मात्र इथे बॅटची लिडिंग एज. चेंडू हवेत, परंतु आता मात्र विजयला मात्र माघारी परतावे लागतंय. चार ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 47 धावा. अजूनही शेवटचे एक षटक बाकी. आणि आता मात्र विजयांची जागा घेण्यासाठी गेला तर सुयोग. सलामीला गेलेला फलंदाज सचिनला मात्र मोठे फटके खेळण्यात यश मिळेल नाही. 12 चेंडू मध्ये त्यांनी तब्बल 14 धावा कुठून काढल्यात. आता मात्र चेंडू वन बाउन्स सीमारेषा पार. चौकार. यापुढील होणारा सामना दोस्ती स्पोर्ट वर्सेस विंचूपाडा. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी त्वरित कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. सचिनच्या बॅट मधून मात्र चौकार येतो. या चौकाराने मात्र धावसंख्या होती ती तब्बल 51 धावा. एक चेंडू 51 धावा. राहुल यांच्या पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार केला आहे सचिन याने. षटकातील दुसरा चेंडू. बघूया कशा प्रकारे समाचार घेतो तो सचिन. आता मात्र फुलर लेनचा चेंडू होता. चेंडू काही समजलेला नाही आणि चेंडू जातो निर्धाव. सुरेखरित्या कमबॅक राहुल याचं. काय गोलंदाजी केली जाते. एक तेरी तो एक मेरी. षटकातील तिसरा चेंडू. सामना करेल तर पुन्हा एकदा सचिन. आता मात्र उडवलाय. चेंडू येतोय सीमारेषा पार. षटकार. काय फटका खेळलाय सचिनच्या माध्यमातून. या फटक्यासाठी ओळखला जातो तो सचिन. का मला संघाने सलामीसाठी पाठवलंय याचं उत्तर देताना सचिन आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही षटकातील 3 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज, परंतु चेंडू डिक्लेअर झोन मध्ये एकच धाव. एका धावेवरती समाधान मानावे लागेल. आणि आता मात्र स्ट्राईकला जातो सुयोग. वैयक्तिक 25 धावांवर खेळतोय तो सचिन. धावसंख्या होती ती 58. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक. सामना करेल तो सुयोग. आता मात्र सुयोगच्या बॅट मधून चेंडू फरार होतोय. षटकार. शेवटचा चेंडू षटकातील.
काय फलंदाजी केली जाते. अजूनही षटकातील एक चेंडू शिल्लक. धावसंख्या होती तब्बल 64 धावा. षटकातील शेवटचा चेंडू. आता मात्र चेंडू डिक्लेअर झोन मध्ये एका धाव. एका धाव्याने मात्र षटक येथे संपतंय. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 65 धावा आणि 66 धावांचं आव्हान ठेवलं ते कडूचीवाडी संघाला. आणि बघूया हे आव्हान ते पूर्ण करतात की काय. सुरेखरित्या फलंदाजी केली सचिनने. 66 धावांचं टार्गेट ठेवलंय ते कडूचीवाडी संघाला.
एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 16 आणि दुसरा षटक घेऊन येतोय तो सचिन. पाहूया सचिन यांची गोलंदाजी आणि फलंदाजी करतोय तो अनिल. आणि 6 चेंडू मध्ये 24 चेंडू मध्ये 60 धावांची गरज. उंचावर मारलेला चेंडू पाहूयात आणि हा चौकार. आणि धाव संख्या झालेली ती 20. बुसांग जोरात पक्का जोरात मारलाय. आणि 2 धावा संघ जमा झाल्यात. खूप सुंदर असा इथं आपल्याला फलंदाजी पाहायला मिळते कडूचीवाडी संघाकडचा अनिल या फलंदाजाकडनं. खूप सुंदर असं इथं आपल्याला उदाहरण पाहायला मिळतंय. आणि हा वाईट चेंडू. के बादशाची जागा घ्यायला जातोय तो राहुल. पाहुयात आपल्या संघासाठी किती धावा जमावतो. आणि अजूनही 20 चेंडू मध्ये 39 धावांची गरज असेल कडूचीवाडी संघाला जिंकण्यासाठी. आणि हा वाईट.
खूप सुंदर असं आपल्याला इथं फलंदाजी पाहायला मिळते अनिलच्या बॅटमधनं. बत्तीस 32 धावा. आणि आणखीन 18 चेंडूमध्ये 34 धावांची गरज असेल ती कडूची वाडी या संघाला जिंकण्यासाठी. आणि हा खूप खणखणीत असा आपल्याला चौकार पाहायला मिळाला आहे. धावसंख्येत भर आणि धावसंख्या झालेली ती 36 धावा झालेल्या आहेत इथं. एक चेंडू 36 धावा. आणखीन गरज असेल ती जिंकण्यासाठी. सतरा चेंडू मध्ये 30 धावांची गरज असेल. खूप सुंदर असा चेंडू. हॅलो हॅलो हॅलो. कडचीवाडी या संघाला पुन्हा एकदा एक मोठा झटका. दुसरा झटका असेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर झालेत. वैभव. स्कोर कार्ड बघायला गेले तर 36 धावा. 2 गडी बाद झालेत कडचीवाडी या संघाचे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालेत नितेश. स्ट्रायकिंग एंडला वैभव. बघूया पुन्हा एकदा. हो फुलटा चेंडू होता. मोठा फटका सजवलाय. मिड विकेटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. आणि पुन्हा एकदा एक गडी बाद होईल कडचीवाडी या संघाचा. तिसरा झटका असेल. वैभव बॅक टू द पवेलियन. हॅलो हॅलो. हॅलो. नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर झालेत विशाल. मला वाटतं गोलंदाजाला हॅट्रिक चान्स असेल. गोलंदाज नितेश असतील. स्ट्रायकिंग एंडला डावखुरा फलंदाज विशाल. हँडिकॅप फलंदाज बघायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला. एका हाताने बघूया. हो मोठा फटका सजवायचा होता. कार्पेट शॉट म्हणेल. मिड विकेटला सुंदर क्षेत्ररक्षण झाले. एकदम मात्र कंप्लीट झाली आहे.
आणि रनआउटच्या स्वरूपात पुन्हा एकदा एक गडी बाद होईल कडूचीवाडी या संघाचा. अनिल फलंदाज बॅक टू द पवेलियन. स्कोर कार्ड बघायला गेलं तर 37 धावा. तेरा चेंडू मध्ये 29 धाव्यांची गरज असेल कडूचीवाडी या संघाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर झालेत बबलू. 13 चेंडू 29 धावांची गरज असेल कडूचीवाडी या संघाला. स्ट्रायकिंग एंडला विशाल आहेत. सुंदर गोलंदाजी हाताळताना गोलंदाज नितेश. आतापर्यंत 5 चेंडूवर फक्त 5 धावा खर्च करत असताना 2 गडी बाद केलेत. सुंदर गोलंदाजी. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू घेऊन सज्ज झालेत. गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज असतील विशाल. हो, आता मात्र मोठा फटका सजवायचा होता. लॉंग ऑनला डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकाच टप्प्यावर चेंडू फील्ड केला जाईल. एकदा मात्र कंप्लीट झाली. एके धावेने धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या झाली आहे ती 38 धावा. स्कोर कार्ड बघायला गेलं तर 38 धावा. आता मात्र 12 चेंडू आणि 28 धावींची गरज असेल कडूचीवाडी या संघाला. 12 चेंडू 28 धावींची गरज. चौदा पूर्णांक 0-0च्या सरासरीने धावा जमा कराव्या लागतील कडूचीवाडी या संघाला. नवीन गोलंदाज पाहावा लागेल दहीगाव संघाकडनं. कोण येईल? 12 चेंडू 28 धाव्यांची गरज असताना बघूया. नवीन गोलंदाज मला वाटते सचिन असतील दहीगाव संघाकडनं. 12 चेंडू 28 धावांची गरज कडूचीवाडी या संघाला. गडीबाद झाले 4. आता मात्र मोठ्या फटक्यांची गरज असेल कडूचीवाडी या संघाला. 14.00च्या सरासरीने धावा जमा कराव्या लागतील प्रत्येकी षटकामध्ये. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज विशाल आहेत. नॉन स्ट्रायकिंग एंडला बबलू. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालेत सचिन. हो, लाईन पाहावी लागेल. सुंदर चेंडू. पहिला चेंडू ऑस्टमच्या थोडासा बाहेर होता परंतु लाईन चांगली होती. निर्धाव चेंडूची सांगता. स्कोर कार्ड बघायला गेलं तर 38 धावा. आता मात्र 11 चेंडू आणि 28 धावांची गरज असेल कडूचीवाडी या संघाला. सुंदर गोलंदाजी सचिन. बघूया पुन्हा एकदा सज्ज झालेत. आता मात्र मोठा फटका सजवायचा होता. बॅटची लिडिंग एज. यष्टीरक्षक चेंडू खाली आणि पुन्हा एकदा एक मोठा झटका कडूचीवाडी या संघाला. विशाल बॅक टू द पवेलियन. 5वा झटका कडूचीवाडी या संघाला. धावसंख्या बघायला गेली तर 38 या धावसंख्येवर स्थिरावलेली. आता मात्र 10 चेंडू आणि 28 धावींची गरज असेल कडूचीवाडी या संघाला. सुंदर गोलंदाजी हाताळत असताना गोलंदाज सचिन. बघूया षटकातील पुढील चेंडू. हाफ साईडला हळूच कट करायचा होता परंतु मिस टाइम स्ट्रोक. चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. सलगचे 3 चेंडू निर्धाव हाताळलेत गोलंदाज सचिन याने. सुंदर गोलंदाजी. अशीच गोलंदाजीची काहीशी अपेक्षा असेल दहीगाव संघाला गोलंदाज सचिन याच्याकडनं. बघूया. बघायला गेलं तर कडूचीवाडी या संघाला मोठ्या फटक्यांची गरज आहे. लाईन पाहावी लागेल. पंच दर्शवतील ऑफस्टिकच्या खूपच बाहेर चेंडू. वाईट चेंडू. अवांतर एक धावेने मात्र धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या झाली ती 39 धावा. बघूया पुन्हा एकदा सचिन सज्ज झालेत. आता मात्र मोठा फटका सजवला आहे. लॉंग ऑफला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सुंदर झेल डीपला गेलाय आणि 6वा झटका असेल कडूचीवाडी या संघाला. झालं का?
आत्ताच इथे प्रमुख पाहुण्यांचं आगमन झालंय. सगीर शेख, मनसे खर्डीकर अध्यक्ष, तसेच खर्डी शहर अध्यक्ष, तसेच बंडू काका खर्डीकर मनसे सैनिक, जितेश भोईर मनसे सैनिक यांचं आगमन झालेलं आहे. मंडळातर्फे हार्दिक स्वागत. आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. आणि मला वाटतंय वाईट चेंडू असेल. अवांतर एक धावेने धावफलक पुढे सरकेल. धावा संख्या झालेली आहे ती 40. आता मात्र समीकरण बघायला गेलं तर थोडंसं अवघड होता ना कडूच्यावाडी या संघासाठी. 8 चेंडू आणि 26 धाव्यांची गरज असेल. मोठ्या फटक्यांची गरज आहे. जर ह्या चेंडूवर 2 मोठे फटके आले तर काही होऊ शकतं, परंतु 2 मोठे फटके खेळावेच लागतील. बघूया पुन्हा एकदा सचिन. मोठा फटका खेळायचा होता. मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडूखाली क्षेत्ररक्षक आलेत आणि थोडासा झेल फंबल झाला होता, परंतु शेवटच्या क्षणाला टिपला गेला आणि 7वा झटका कडूचेवाडी या संघाला. फलंदाज बबलू डगआउटच्या आश्रयाला परतलेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर झालेत. ऋतिक सुंदर गोलंदाजी हाताळत असताना गोलंदाज सचिन. सात चेंडू 26 धाव्यांची गरज. या षटकातील शेवटचा चेंडू असेल. बघायला गेलं तर गोलंदाज सचिन याने 11 चेंडू हाताळले गेलेत. आतापर्यंत 18 धावा खर्च करत असताना 4 गडी बाद केलेत. कडचवाडी या संघाचे 7 गडी बाद झालेत. बघूया पुन्हा एकदा शेवटचा चेंडू घेऊन. आता मात्र सुंदर फटक्यात सजवलाय लॉंग ऑफला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सुंदर क्षेत्ररक्षण झाले. एकच धाव कंप्लीट झाली या चेंडूवर. 1 धावेने धावफलक बघायला गेले तर 41 या आकड्यावर जाऊन पोहोचले. सुंदर गोलंदाजी केली गोलंदाज सचिन याने. 2 षटका आपल्या संघासाठी हाताळली गेली. धावा खर्च केल्या 19, गडी बाद केली 4. सुंदर गोलंदाजी केली. शेवटचे षटक घेऊन गोलंदाज केतन असतील. बघूया 6 चेंडू आणि 25 धावांची गरज असेल. पहिल्या चेंडूवर मोठा फटका सजवला आहे लॉंग ऑनच्या दिशेने. चेंडू जाईल सीमारेषा पार. खणखणीत चौकार. या 4 धावेने धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या झालेली आहे ती 45 धावा. अशाच फटक्यांची गरज आहे कडूचेवाडी या संघाला. आता मात्र बघायला गेलं तर 5 चेंडू आणि 21 धावेंची गरज असेल. मोठ्या फटक्यांची गरज आहे. प्रत्येक चेंडूवर मोठा फटका सजवावाच लागेल फलंदाजांना. बघूया पुन्हा एकदा. आकुट टप्प्याचा चेंडू होता. लॉंग ऑफला चेंडू हवेत आहे. चेंडू पडतोय नो मॅन्स लँड मध्ये. जोपर्यंत चेंडू फील्ड केला जाईल तोपर्यंत 2 धावा मात्र कंप्लीट झाल्या आहेत. या 2 धावेने धावफलक पुढे सरकेल. धावा संख्या झाली ती 47 धावा. मोठ्या फटक्यांची गरज आहे कडूचेवाडी या संघाला. 4 चेंडू. आता मात्र 19 धावेंची गरज. 3 मोठे फटके खेळावेच लागतील. बघूया पुन्हा एकदा. हो, मोठा फटका सजवायचा होता. मिड विकेटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सुंदर क्षेत्ररक्षण झाले. 1 धाव मात्र कंप्लीट झाली आहे. 1 धावेने धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या झाली ती 48 धावा. आता मात्र 3 चेंडू आणि 18 धावेंची गरज. 3ही षटकार मारावे लागतील कडूचेवाडी या संघाला. 3 चेंडू 18 धावा. फुल टच चेंडू, परंतु लेग स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू. पंच दर्शवतात आम्हाला वाईट चेंडू असेल. अवांतर एक धावाने मात्र धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या झाली ती 49 धावा. 3 चेंडू 17 धावा. मोठ्या फटक्याची गरज. मोठा फटका सजवायचा होता. मिस टाइम स्ट्रोक. पुन्हा एकदा एक झेल टिपला जाईल आणि हा 8वा झटका असेल कडूचेवाडी या संघाला. षटकातील शेवटचे 2 चेंडू असतील शिल्लक. धावांची गरज असेल 17. 2 चेंडू 17 धावा. पूर्णपणे सामना मिमानेला दहीगाव संघा पुढे झुकलेला आहे. रिव्हर्सचा अटेम्प्ट केला होता, परंतु चेंडू जाऊन धडकतो यष्ट्यांवर आणि हा 9वा झटका. मला वाटते पूर्णपणे सामना दहीगाव संघ विजयाच्या दिशेने. एक चेंडू 17 धावेंची गरज असेल.
यापुढील होणारा सामना दोस्ती ग्रुप विपक्ष विंचूपाडा दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. यापुढील होणारा सामना शेवटचा चेंडू आहे. 17 धावांची गरज या सामन्यामध्ये बघायला गेले तर फक्त औपचारिकताच बाकी राहिली आहे. अकुटव्याचा चेंडू होता त्यावर सुद्धा शेवटच्या चेंडूवर पुन्हा एकदा एक गडी बाद झाला आणि मला वाटते कडूची वाडी हा संघ ऑल आउट झाला आहे. तब्बल 10 गडी बाद झाले कडूची वाडी या संघाचे आणि दहिगाव संघ विजयी. प्रमुख पाहुणे उपस्थित झाले आहेत. सगीर शेख मनसे खर्डी शहर अध्यक्ष तसेच बंडू काका खर्डीकर मनसे सैनिक, जितेश भोईर मनसे सैनिक,